I am 82 years young. मी ओल्ड म्हणत नाही कधी. मग लोक म्हणतात असं काय हो तुम्ही 82 इयर्स ओल्ड म्हणण्याच्या ऐवजी 82 इयर्स यंग का म्हणता. त्याचं कारण ओल्ड हा शब्द जो आहे ना तो निगेटिव्ह आहे आणि यंग हा शब्द पॉझिटिव्ह आहे. आणि जीवनविद्या पॉझिटिव्ह थिंकिंग करायला शिकवतं. मग आपण तशी सुरुवात नको का करायला. असो, आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी एका बाईने प्रश्न विचारला, तो मला मला फार आवडला. त्या बाईने मला असं विचारलं की का हो तुम्ही सर्व मंडळी प्रवचन करता, प्रबोधन करता, पण लोक काही सुधारत नाहीत म्हणाले. तर याला कारण का. मी म्हटलं तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. कारण त्याने आणखीन त्याच्या पुढे पुस्ती जोडली होती की तुमचे विचार मला खूप आवडतात. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता जेवढं बोललात ना त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. की मी सांगायचं आणि इतरांनी त्याच्यावर पाणी ओतायचं असं जर झालं तर काय होणार. गंमत अशी आहे की माणसं जी आहेत त्या माणसामध्ये आता आपण प्रवचन करतोच कशासाठी. एखादा मनुष्य डॉक्टरकडे जातो, कशासाठी जातो. तर काहीतरी त्याला शरीरात बिघाड झालेला आहे म्हणून तो डॉक्टरकडे जातो. तसं प्रवचनाला, प्रबोधनाला किंवा बुवा बाबाकडे वगैरे लोक जातात. त्याचं मुख्य कारण एकच असतं की त्यांना संसारामध्ये काही ना काहीतरी दुःख आलेलं असतं, संकट आलेलं असतं, आपत्ती आलेली असते, विपत्ती आलेली असते. कुठे मुलं नापास होतात, कुठे नवरा दारू पितो, कुठे काय अशा हजार तऱ्हेच्या गोष्टी संसारामध्ये घडत असतात. आणि हे घडत असल्यामुळे त्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी लोक जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांतून चांगलं निपजण्याऐवजी वाईटच निपजतं. म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसं घडतं की तो पाय बाहेर काढण्याचा जेवढा प्रयत्न करतो तेवढा तो खाली जातो. तसं आज लोक अनेक ठिकाणी धावतात. कशासाठी. दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि सुखाची प्राप्ती होण्यासाठी धावाधाव चाललेली असते. आणि ही जी धावाधाव चाललेली असते त्याच्यामध्ये लोकांना जे योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आता मी एकटा कुठे कुठे जाऊन पोचणार हा एक मुख्य प्रश्न आहे की मी सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी पुस्तकं लिहिली की मी जरी सर्व ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी माझी पुस्तकं तरी लोकांपर्यंत जातील आणि लोक वाचतील आणि खऱ्या असताना ते वाचतील. यासाठी आमचे जे मंडळ आहे, मिशन आहे, या मिशनमध्ये जे स्वयंसेवक आहेत ते अतिशय कार्य मोठ्या प्रमाणावर करत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही मंडळी कार्य करतात. आमचे स्वयंसेवक ते या पैकडून पैसुद्धा कमिशन घेत नाहीत. तुम्ही जर एरवी कुठे जर गेलात तर पूर्वी टेबलाखालून पैसे घेत होते. आता टेबलावरून तर घेतातच, पण ते पैसे घेतात त्याच्याबद्दल लाजही वाटत नाही. कळलं की नाही. आणखीन त्याच्या पुढे जाऊन काही लोक पैसे सरळ मागतात. बरं, काम त्यांचं जे करायचं असतं तेच, त्याबद्दल त्यांना पगारही मिळतो,
पण ते काम लवकर करून देण्यासाठी पैसे मागतात. जर पैसे दिले नाहीत तर विलंब लावतात. हे मी काय सांगतो आहे की आमच्या जीवन विद्या मिशनमधले लोक इतर ठिकाणी जे चालतं पैशाशिवाय लोक काम करत नाही, आणि आमच्याकडे लोक पै न घेता कदाचित काही वेळेला स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून हे कार्य करतात. म्हणजे ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणतात ना, त्याच्यामध्ये हे नाव घालायला काही हरकत नाही. कारण असं पृथ्वीच्या पाठीवर कोणीही कार्य करत नाही, आतापर्यंत केलेलं नाही, याच्यापुढे करतील असं वाटत नाही. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आम्ही हे सगळं जे कार्य करून राहिलेलो आहे त्याचं कारण एवढंच की निरनिराळे लोक निरनिराळे काहीतरी सांगत असतात, आणि आम्ही जे काही सांगत असतो ते आगळं आणि वेगळं असतं, कारण आमचं तत्त्वज्ञानच वेगळं आहे. जरी ते संतांचं शिकवण, ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान ह्याच्यावर आधारित असलं तरीसुद्धा म्हणजे पाया जसा तोच, पण त्याच्यावरची इमारत नवीन, तसं पाया तोच पण जीवनविद्येची इमारत वेगळी, असा हा प्रकार आहे. आणि म्हणून आमच्या परी जेवढं आम्ही कार्य करायचं तेवढं आम्ही करतो. ठिकठिकाणी आम्ही जाऊन हे कार्य करतो. त्याच्यासाठी आम्हाला लोक विचारतात, बुवा एवढा पैसा तुम्ही जो खर्च करता तो कसा? तो म्हणजे लोकांची डोनेशन आणि आमच्या पुस्तकाच्या विक्रीतून जे काही थोडेफार पैसे मिळतात त्याच्यातून हे कार्य आम्ही करत असतो. आता त्या बाईच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते मी सांगतो त्यापेक्षा काहीतरी वेगळंच सांगतात, आणि त्याचा परिणाम असा होतो की सांगणारा मी माझ्यासारखा एकच असेल, पण बाकीचं सांगणारे अनेक असतात. कोण सांगतात तीर्थयात्रा करा, कोण सांगतात व्रतवैकल्य करा, कोण सांगतात उपास तापास करा, कोण सांगतात यज्ञयाग करा, कोण सांगतात उभं आडवं गंध लावा, काय काय लोक सांगत असतात. आता हे जे सांगत असतात ते सांगणारे लोक कितीतरी पटीने आहेत, आणि हे काहीही करण्याची गरज नाही. जे करायला पाहिजे ते वेगळंच आहे, हे सांगणारा मी एकटाच आहे. आणि म्हणून आमचे प्रयत्न कमी पडतात. हे त्या बाईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. आता जेवढे प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही करतो. आज यश नाही आलं तर उद्या येईल, उद्या नाही आलं तर परवा येईल, पण येणार आहे नक्की. कारण शेवटी माणसाला देवाने डोकं दिलेलं आहे. आता डोक्याने त्यांनी पेटी वाजवली, त्याला सगळं डोकं लागतं ना, त्याशिवाय तो पेटी वाजवणार कसा डोक्याने. तेव्हा डोकं हे माणसानं दिलेलं आहे. आणि माणूस किती जरी झाला ना तरी एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू कॅन डिसीव पीपल, यू कॅन डिसीव सम पीपल फॉर सम टाइम्स, बट यू कॅनॉट डिसीव ऑल पीपल फॉर ऑल टाइम्स. अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काही लोकांना काही काळ फसवू शकाल, पण तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही. आणि म्हणून बाकीचे जे काही सांगतात त्याच्यामध्ये तथ्य नाही हे त्यांना एक ना एक दिवस कळतं. आणि वामनराव पै सांगत होते तेच बरोबर हे नंतर लक्षात येतं. आता ज्यांच्या लक्षात नंतर आलं त्यांना जरी त्याचा उपयोग झाला नाही तरी त्यांच्या मुलाबाळांना तर उपयोग होईल. मला सांगायचा मुद्दा असा, आमचे अगदी जवळचे नातेवाईकांकडनं परवाच एका माणसाने उद्गार काढले की बुवा आम्ही करत होतो ते
आणि तू करत होता ते, तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की तू जे काय करतोस ते चुकीचं करतो आहे आणि आम्हीच बरोबर. पण आता मला पटलं की तुझंच बरोबर आहे, आमचं चुकलं. पण हे कळायला त्याला किती वर्ष लागली? आता त्याची जवळजवळ 60कडे तो आला. म्हणजे अक्कल किती उशिरा सुचली. म्हणजे शहाणपण नावाची गोष्ट जी आहे ती उशिरा सुचते. पण एक फार महत्त्वाची गोष्ट मला जाणवते, ती म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अतिशय हुशार आहे आणि त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि ही जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला जर योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळालं तर ते फार उंच पदावर जाऊन पोचतात, त्यांची फार प्रगती होते. आणि अशी प्रगती झालेली माणसं आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये अनेक आहेत. हे का घडतं? कारण आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये तरुण मंडळी जेवढी लवकर येतात तेवढी इतर मंडळी म्हणजे प्रौढ मंडळी लवकर येत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे तत्त्वज्ञान आम्ही जे सांगून राहिलो आहोत, हे तत्त्वज्ञान अत्यंत मौल्यवान आहे. आणि हे जर आपण स्वीकारलं तर तुम्हीच सुखी होणार आहात. मला सांगायचा मुद्दा काय आहे, तुम्ही स्वीकारलं तर तुम्हीच सुखी होणार आहात. आणि ह्याच्यासाठी मी जो मार्ग सांगतो तो मार्ग असा सांगतो की त्याच्यासाठी खर्चही करावा लागत नाही, असा मी मार्ग सांगतो. तेव्हा घ्यायचं की न घ्यायचं हे शेवटी तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय गंमत आहे, मी नेहमी सांगत असतो की सुखी होणं फार सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे. तुम्ही म्हणा वामनराव, अहो आमचा अनुभव उलटा आहे. तेच मला सांगायचं आहे की तुमचं डोकं उलटं आहे, ते उलटं चालतं म्हणून तो परिणाम होतो. की आपण ज्या मार्गाने जातो आहोत त्या मार्गाने आपल्याला सुख मिळणार का दुःख मिळणार, याचा पहिला विचार केला पाहिजे. आता गंमत अशी होते की सुखाचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, उत्कर्षाचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, प्रगतीचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, उन्नतीचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, भरभराटीचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, हा मार्ग आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या मार्गाची दिशा, त्या मार्गाबद्दलचं ज्ञान कोणाकडून तरी शिकून घेतलं पाहिजे. आज अशी गंमत झालेली आहे की लोकांना सुख मिळविण्यासाठी जे करायला पाहिजे ते ते हटकून करत नाही, आणि दुःख टाळण्यासाठी जे करायला पाहिजे ते हटकून ते करतात. म्हणून दुःख वाटायला येतं, सुख वाटायला येत नाही. वास्तविक ते सोपं आहे, सुख मिळणं सोपं आहे, दुःख मिळणं कठीण आहे. पण हे का होत आहे याचं कारण एकच, मार्गदर्शन नाही. की मार्गदर्शन तुम्हाला जर मिळेल, मार्गदर्शन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. की दर्शन, इथे दर्शन हा शब्द जो आहे ना त्याच्यामध्ये पाठीमागे मार्ग हा जो शब्द आहे ना तो आपण लक्षात घेतला पाहिजे. की दर्शन आपण म्हणतो, मार्गदर्शन विसरतो, इथे घोटाळा होतो. घोटाळा होतो तो हा होतो, व तुकाराम महाराज म्हणतात संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. चला मग संत आले की नमस्कार केला की आपल्याला पद्मनाभ म्हणजे देव मिळाला पाहिजे, असं होतं का कधी? असं होत नाही. दर्शन याचा अर्थ मार्गदर्शन हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. पाय आधी आधी धरणंही महत्त्वाचं आहे, लोटांगण घालणंही महत्त्वाचं नाही. आणि म्हणून पाय धरायचे म्हणजे सुद्धा काय, हे पाय धरायचे नव्हे, त्यांचे जे पाय आहे ना ते पाय म्हणजे त्यांचा बोध, त्यांचा उपदेश, त्यांचं मार्गदर्शन, हे त्यांचे चरण, आणि हे धरायचं असतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सुख मिळणं सोपं आहे,
दुःख मिळणं कठीण आहे. पण सुख मिळत नाही आणि दुःख मात्र हटकून मिळतं. त्याचं कारण अचूक मार्गदर्शन नाही. मी मगाशी सांगितलं की लोक निन्या ठिकाणी धावत असतात, पण जिथे जायला पाहिजे तिकडे जात नाहीत. त्याचा हा परिणाम होतो की एक मराठीमध्ये आपली सुंदर म्हण आहे, आग लागलाय कुठे रामेश्वरला आणि बंब चालले सोमेश्वरला. आता मला सांगा, आग जर रामेश्वरला तर सोमेश्वरला बंब जाऊन ती आग विझेल कशी? तसं आज आपलं चाललेलं आहे की आपण सुखाचा जो मार्ग आहे त्याच्या विरुद्ध मार्गाने आपण जर चालू लागलो तर सुख तुम्हाला मिळेल कसं? आणि म्हणून सुखाचा मार्ग, उत्कर्षाचा मार्ग, प्रगतीचा मार्ग हा समजावून घेतला पाहिजे. आणि म्हणून मी हा विषय घेतलेला आहे, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. बघा, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. आता इकडे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे ते असं की आतापर्यंत हे कोणीच सांगितलं नाही की तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. हीच तर अडचण आहे ना. आतापर्यंत कोणी सांगितलं नाही. भगवद्गीतेमध्ये एक थोडं वाक्य येऊन गेलेलं आहे की आपला उद्धार आपणच करायचा असतो. उद्धरेदात्मनात्मानम. एक थोडंसं एक अर्धा चरण येऊन गेलेला आहे, पण त्याच्या पुढे काही नाही. ते सांगायचा मुद्दा असा की तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. का 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 प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सायन्समध्ये जसा का प्रश्न विचारला जातो की सायन्सचा संबंध बेस जो आहे ना तो का या प्रश्नावरून आहे. पहिला ते का विचारतात, का आपल्या मनाशी विचारतात आणि त्याचा शोध लावतात. फळ खाली पडलं, वर का गेलं नाही, का? आणि मग त्याने चिंतन केलं आणि मग चिंतन करता 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 त्यांना शोध लागला गुरुत्वाकर्षणाचा. का? तर असा प्रश्न आपण कधी विचारतच नाही की मला जीवनामध्ये दुःख का आलं, सुख का आलं नाही, माझं चुकलं कुठे, माझं चुकलं का इतरांचं चुकलं, ह्या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही. आपण काय म्हणतो, माझ्या संसारामध्ये दुःख आहे ना, संकट आहे ना, त्याचं कारण एकच, नशीब. कळलं की नाही? ती सटवी येते 5व्या दिवशी आणि कपाळावर लिहून जाते. फायनल जे लिहून ठेवलं आहे ते फायनल. कळलं की नाही? आता त्याच्यामध्ये बदल होणार नाही. मग तुम्ही वाटेल ते करा. मग मुलगा म्हणतो ठीक आहे, माझ्या कपाळावर लिहून ठेवलेलं दिसतंय, नापास होणार. एकदा नापास झालो मग अभ्यास करून काय उपयोग आहे? तो अभ्यासच करत नाही, कारण ललाटी लिहून ठेवलेला आहे ना सटवीने. अशा जर आपण करू. आता लग्न करताना आपण काय म्हणतो, लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये अगोदरच लावून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्याला काय उद्योगच नाही दुसरा. काय लोकांचे एक एक विचार. कळलं की नाही? काय त्या ब्रह्मदेवाला पडलंय कोणाच्या गाठी घालायला. कळलं की नाही? इथे एखादं वधूवर मंडळ असतं ना, त्यांना ते वधूवर मंडळ चालवता चालवता नाकेनऊ येते. तर हा वधूवर मंडळ तिकडे स्वर्गात कुठे बसलाय ब्रह्मदेव. तेव्हा हे सगळं खोटं आहे. कळलं की नाही? आणि हे फक्त अंधश्रद्धा आपल्याचकडे असं नाही, इंग्लंडच्या लोकांमध्ये पण आहे. मॅरेजेस आर अरेंज इन हेवन असं त्यांच्याकडे सुद्धा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा अशी म्हण आहे की लग्न हे तर सगळे अरेंजमेंट वरच करून ठेवलेली आहे हेवनमध्ये. कारण अंधश्रद्धा तिकडे पण आहे, कुठे नाही असं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की लग्न ठरवताना सुद्धा लोक इतकं सहज ठरवतात, म्हणजे आपण जर बाजारामध्ये भाजी आणायला गेलो ना तरीसुद्धा आपण चौकशी करतो, ही भाजी चांगली आहे का ह्याच्यापेक्षा तिकडे चांगली जास्त आहे, इकडे स्वस्त आहे का तिकडे स्वस्त आहे, काहीतरी चौकशी करतो आपण.
पण लग्न करताना माणसं तेवढी पण चौकशी करत नाही. कळलं की नाही? आणि लग्न करून मोकळे. कारण का, मुलीचं लग्न कधी आपण करून मोकळे होतो असं आईबापांना होऊन झालेलं असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलीचं लग्न आणि पुन्हा ब्रह्मदेवाने गाठी बांधलेल्याच आहेत, हे आहेत त्यांच्या जोडीला, मग घाला कोणाच्या तरी गळ्यात. असेल नशिबात तर होईल सुखी, नाही तर होईल दुःखी. अशाने काय आहे, अरे तुला देवाने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर कर. डोकं दिलेलं आहे त्याचा वापर कर, विचार कर. आणि विचार करून तू जर मुलीचं लग्न करशील ना, मुलगी सुखी होईल. पण विचार केल्याशिवाय जर मुलीचं लग्न केलंस किंवा झालं तर त्या दुःखाला जबाबदार कोण? त्या सांगायचा मुद्दा असा की माणसाने पहिलं म्हणजे विचार केला पाहिजे. आणि हा जो विचार आहे हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचा उत्कर्ष साधायचा असेल तर तो तुमच्या हातात आहे, हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणाच्याही हातात नाही, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा का, त्या काचंच उत्तर मला द्यायचं आहे. कारण तत्त्वमसी हे त्याचं कारण आहे. कारण तत्त्वम असी हे त्याचं उत्तर आहे. काय गंमत आहे की 5000 वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनीने फार सुंदर सांगितलं आपल्याला. अरे जो तू देव 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 म्हणतोस ना, तो देव तूच आहेस म्हणाले. मग आता तू शोधतोस कुठे? तू शोधतोस कुठे आता? आता असं सांगितलं तर काही लोक चिडतात आमच्यावर. अहो वामनराव, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणून विचारतात. कारण काय, ह्यांचंच डोकं ठिकाणावर नसतं. कळलं की नाही? आमचे ऋषी मुनी सांगतायत की बाबा ते तत्व तू आहेस. आमचे ऋषी मुनी सांगतायत सोहम, तो जो कोणी आहे ना तो मीच आहे. आमचे ऋषी मुनी सांगतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आमचे ऋषी मुनी सांगतात शिवोहम, मी शिव आहे. आमचे संत सांगतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. अरे आत्मदेव, आत्मदेव म्हणजे काय? आपणच देव.